समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। गुरु शिष्य बक्षीस संकल्पनेतून भिलवडी शिक्षण संस्थेत दरवर्षीप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या यशाचा गौरव व्हावा, शिक्षण क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे यासाठी भिलवडी शिक्षण संस्थेत डॉक्टर मंदार तेंडोलकर सर व शाळेचे माजी विद्यार्थी अझरुद्दीन जमादार यांच्या गुरु शिष्य बक्षीस संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे सलग 4थ्या वर्षी इयत्ता 10वी, इयत्ता 12वी व सीईटीतील प्रथम 3 क्रमांकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज भिलवडी शिक्षण संस्थेत पार पडला। तसेच विद्यार्थ्यांना यशाच्या वाटचालीत मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा आणि त्यांच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला। सत्कारार्थी विद्यार्थ्यांना कॉलेज बॅग, उत्कृष्ट दर्जाची लेखनी, पेन, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांनी समृद्ध प्रज्वलित मने हा ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले। विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशावर समाधान न मानता ज्ञान, संस्कार, व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉक्टर मंदार तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर जीवनात मोठी उद्दिष्टे गाठण्याचे आवाहन केले। तसेच गुणवंत तसेच शिकण्याची इच्छा असणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला शैक्षणिक मार्गदर्शन किंवा मदतीची गरज भासल्यास आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत। विद्यार्थ्यांनी कधीही संपर्क साधावा, मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। माजी विद्यार्थी अझरुद्दीन जमादार यांनी आपल्या शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हा उपक्रम आगामी काळात आणखी व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला। तसेच विद्यार्थ्यांनी वेळेचे अचूक नियोजन करावे आणि स्पर्धेच्या युगात नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्यावा असे मत व्यक्त केले। गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमात सुषमा थोरात, शिक्षक प्रल्हाद पोवार, आबासाहेब डोंबाळे आणि मुकुंद जोग यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास चितळे यांनी अध्यक्षीय समारोपात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, आत्मविश्वास आणि शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन विकसित होत असल्याचे सांगितले। कार्यक्रमाच्या प्रारंभी मानसिंग हाके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। रौनक तांबोळी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन TS पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संजय मोरे यांनी मांडले। या प्रेरणादायी कार्यक्रमास भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त अशोक चौगले, संचालक महावीर वठारे, चंद्रकांत पाटील, संभाजी सूर्यवंशी, सचिव मानसिंग हाके, सहसंचालक KD पाटील, सेमी इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक शंकर बल्लाळ, इंग्लिश मीडियम स्कूल अँड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या टोनपे, पर्यवेक्षिका रौनक तांबोळी, ग्रंथपाल संजय तावदर, सर्व विभागांचे उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुरु शिष्य नात्यातील जिव्हाळा, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम भिलवडी शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला नवी प्रेरणा देणारा ठरला असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे मनापासून कौतुक करण्यात येत आहे। आणि सर्व विद्यार्थ्यांना फक्त मी थोडक्यात म्हणून या ठिकाणी असं सांगतो की 2 गोष्टी आहेत। एक, तुम्ही वेळेचा अचूक असं नियोजन करा, गेलेली वेळ परत येत नाही अजिबात। मी पण आता इथून इयत्ता 10वी मध्ये केंद्रात तालुक्यात प्रथम होतो, त्यानंतर 12वी MTech पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे। माझा स्वतःचा अनुभव सांगतो, गेलेली वेळ परत येणार नाही, वेळेचं अचूक नियोजन करा। दुसरी गोष्ट आहे, तुम्ही आता 10वी 12वी पहिली स्टेज आहे, तुम्ही पुढे जाल इंजिनिअरिंग मेडिकल क्षेत्रात, तर स्पर्धेचा युग आहे, त्यावेळेस समजेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युग आहे। नवीन शिकण्यावरती भर द्या, मग ते एका तंत्रज्ञान असो किंवा शिक्षण, नवीन शिकण्यावरती कायम भर द्या। आणि जे तुमचे ध्येय आहेत त्या ध्येयामध्ये 2 अशा गोष्टी करू नका। एका ध्येयावरती पूर्ण 100% तुमच्या हातात जे ते तुम्ही द्या। पूर्ण 100% दिल्यानंतर जर तुम्हाला यश आले नाही तर ती गोष्ट वेगळी आहे, परंतु नंतर पश्चाताप नाही झाला पाहिजे की मी 100% दिलेलं नाहीये। तर ह्या गोष्टी करा, हे मी विद्यार्थ्यांना सांगेन। महत्वाचा माझ्याकडनं काही संदेश म्हणा, जसं आता मॅडमने सांगितलं, कुठेही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काही डिफिकल्टी वाटली की या ठिकाणी आपल्याला काही मदतीची गरज आहे तर आम्हाला हक्काने सांगा। अझरुद्दीन तर तुमच्या शाळेचाच आहे,
हाके सर, मोरे सर सगळ्यांकडे माझा कॉन्टॅक्ट आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत पाहिजे असेल, शैक्षणिक मदत जी काही तुम्हाला असं वाटतं की आत्ता ह्या क्षणी आपल्याकडे भिलवडी संस्थेत नाही आहे, पण हे आपल्याला पाहिजे, तुमच्या शिक्षकामार्फत कळवा. आम्ही तुम्हाला मदत करायला कायमच तयार आहोत. ती पाठ्यपुस्तकं असू दे, काय काही असू दे, ठीक आहे. हे तुमच्याकडनं जेवढं येईल तेवढा आम्हाला जास्त आनंद आहे तुम्हाला मदत करण्यामध्ये. नमस्कार. आज भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये डॉक्टर मंदार तेंडुलकर सर आले आहे आणि त्यांच्या हस्ते 10वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी जी पारितोषिकं दिले जातात तो समारंभ आज घडला आहे. अतिशय उत्तम असं काम सर करतायत. म्हणजे गिविंग बॅक फ्रॉम व्हेअर इट कम्स. म्हणजे सरांच्या मगाशी बोलताना सर म्हणाले की त्यांना त्यांच्या स्कॉलरशिपच्या सरांची आठवण झाली आणि त्यांची आठवण म्हणून एक परतफेड, गुरुशिष्य परंपरेची ही परतफेड म्हणून आपल्या शाळेला ते मदत करत आहेत. त्यांना खूप शाळेत काहीतरी करता आलं असतं, पण अजर आणि आपल्या शाळे संस्था आणि आपले सर्व पदाधिकाऱ्यांचं त्यांचं विशेष प्रेम आणि एक आंतरिक ओढ आपल्या शाळेबद्दल आहे आणि खूप मोठी ग्रंथसंपदा त्यांनी आपल्या शाळेला दिली आहे. त्यांचं अभिनंदन आणि अशीच कृपा आपल्या दत्तचरणी त्यांनी द्यावी आणि आम्हाला उपकृत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.